मनसे आणि संजय निरुपम यांच्यातला वाद पुन्हा उफाळून आलाय। शिवसेनेने संजय निरुपम यांना उमेदवारी दिल्यास विरोध करण्याची भूमिका मनसेने घेतली आहे आणि त्यामुळे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात महायुतीसमोर नवं आव्हान निर्माण झालंय। मनसेनं संजय निरुपम यांच्या विरोधात शड्डू ठोकलाय आणि त्याचं कारण आहे ते 15 वर्षांपूर्वीच्या संघर्षात। मनसे आणि संजय निरुपम यांच्या 2009 पासून संघर्षाला सुरुवात झाली। राज ठाकरे यांनी 2009 मध्ये स्थानिक मराठी तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आक्रमकपणे मांडला। परिणामी मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण झाला। त्यावेळी काँग्रेसचे खासदार असलेल्या संजय निरुपम यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आणि तेव्हापासूनच मनसे आणि संजय निरुपम यांच्यातून विस्तव जात नाही। मात्र आता राजकीय परिस्थिती बदलली। पक्षविरोधी कारवायांच्यामुळे काँग्रेसनं निलंबित केलेले संजय निरुपम शिवसेनेत प्रवेश करतायत। एवढंच नाही तर ते निवडणूक लढवतील अशी सुद्धा चर्चा आहे। मात्र नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेनं निरुपम यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात मराठी तरुणांच्यासाठी आंदोलनं झाली, त्यांच्या हिताचे आंदोलन झाली, तेव्हा तेव्हा हा संजय निरुपम ह्या आंदोलनाला आडवा गेलाय। आमच्या मराठी तरुणांवर खोटे गुन्हे तडीपारी भोगावे लागले। हा जेव्हा सत्तेत होता तेव्हा ह्याला सत्तेची खूप चरबी होती, माज होता आणि आमच्या तरुणांवर खोटे गुन्हे नोंदवण्यामध्ये हा माणूस सगळ्यात प्रथम पुढे यायचा। त्यासाठी याचा विरोध आणि निषेध आम्ही करत आहे। मराठी तरुणांसाठी जेव्हा जेव्हा आंदोलनं केली तेव्हा तेव्हा निरुपम आडवे आले, याकडे धुरी यांनी लक्ष वेधलं। तसंच संजय निरुपम महाराष्ट्राच्या राजकारणातला कचरा आहे अशी टीका सुद्धा धुरी यांनी केली। परिणामी संजय निरुपम यांचा शिवसेनेत प्रवेश होणार की नाही असाच प्रश्न निर्माण झालाय। ज्यावेळी सगळे पक्ष एकत्र येऊन काम करतात तेव्हा पुष्कळ पक्ष आणि त्यातील नेते एकमेकांच्या विरोधात पूर्वी असतात। संजय निरुपम साहेबांचं अजूनपर्यंत आमच्या पक्षामध्ये प्रवेश इच्छा आहे असं आम्हाला सूत्रांची माहिती आहे। माजी खासदार संजय निरुपम यांच्या संभाव्य उमेदवारीला मनसेनं तीव्र विरोध केलाय। तर काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सुद्धा संजय निरुपम यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। निरुपम यांना कोणत्याच पक्षानं प्रवेश देऊ नये अशा शब्दात कंबोज यांनी आक्रमक रूप धारण केलं। महाराष्ट्रातील 2 पक्षांनी विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संजय निरुपम यांच्या उमेदवारीबद्दल काय निर्णय घेणार याबद्दल उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।